डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 143व्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे संपादक अध्यक्ष सन्माननीय बारा वाघमारे साहेबांनी कार्यक्रम आयोजित केला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त असणारे आदरणीय नामदेवजी पद्मने साहेब हे सुद्धा उपस्थित होते। त्यांनी एक आव्हान केलं की समाजामध्ये भरपूर काही नेते होऊन गेलेत, पण प्रामाणिक नेता होणं हा कमी समाजामध्ये झालेला आहे। त्यातला एक प्रामाणिक नेता म्हणजे बारा वाघमारे साहेब। त्यांनी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40 वर्षाची चळवळ त्यांनी उभी केली ती आणि त्यातल्या त्यात त्याने 40 वर्षेसुद्धा त्याने पायाने फिरलेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानं त्याचा परिवार पाहिला नाही, ना पत्नी पाहिली नाही, ना आईवडील बघले नाहीत, कोणीच नाही। त्यानं पूर्णपणे त्यागी, जसं एक भंतेचं जीवन कसं राहते, एका महाराजाचं जीवन कसं राहते, हे फक्त समाजासाठी अर्पण करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय बारा वाघमारे साहेब। मी एक आव्हान करतो की महाराष्ट्रातल्या जे आमचे प्रेक्षक वर्ग आहे, जनतेचा आवाज 24 चॅनलच्या माध्यमातून मी एक आव्हान करतो की तुम्ही सर्वांनी एक आम्हाला सहकार्याची भावना व्यक्त करा आणि आदरणीय बारा वाघमारे साहेबाला एक वाहन गिफ्ट करूया, आपण एक मोठा कार्यक्रम लावूया आणि त्याला वाहन गिफ्ट करूया। एवढंच थांबतो। जय भीम। त्यांच्या कार्याला गती येण्यासाठी मी एक आव्हान करतो, त्याचा फोनपे नंबर तुमच्यासोबत पेश करतो 98 22 15 90 84। पुन्हा एकदा ऐका 98 22 15 90 84 हा बारा वाघमारे साहेबाचा फोनपे नंबर आहे। ते तुम्ही फोनपेवर टाकून गेल्या तर तुम्हाला त्याचं नाव वगैरे कळून जाईल आणि तुम्ही बिंदास जशी घडेल तशी मदत करा। आम्हाला इतके द्या तितके द्या असं नाही, हे तुमच्या सगळ्याच माणसाच्या कष्टाचा घामाचा पैसा आहे, हे कुठेही वाया जाणार नाही। एक सामाजिक चळवळीला तुम्ही देत आहात। आदरणीय बाळा वाघमारे साहेबाच्या कामाला गती यावं आणि त्यानं महाराष्ट्रामध्ये गेल्याबारी त्यानं पायाने फिरलं होतं, याबाद गाडीने फिरावं आणि जास्तीत जास्त समाज जोडावं ही अपेक्षा बाळगून थांबतो। जय भीम, जय लहुजी, जय अण्णा, जय बसव। फुले आंबेडकरी समाजातील सर्व बहुजन तरुण मित्र आणि आपण जे म्हणजे त्यांना अजिबात घरादाराची काळजी केली नाही किंवा आपल्या कोणाची काळजी केली नाही, स्वतःचं एवढंच काय। मातंग व बहुजन समाज फुले आंबेडकरी विचारावर उभा राहायला पाहिजे, तो एकत्र आला पाहिजे। इथं तो संघर्ष ह्या समाजानं करून बाबासाहेबांचं जे काही स्वप्न होतं, म्हणणं होतं की या देशाचे शासनकर्ते जमात बना, तर सामाजिक दृष्टिकोनातून कार्य केल्याशिवाय बहुजन समाज, मातंग समाज एकत्र येऊ शकत नाही आणि त्यासाठी अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून मातंग व सर्व बहुजन समाज एकत्र आला पाहिजे। फुले आंबेडकरी विचाराला प्रमाण मानून त्या विचारावर संघर्षित झाला पाहिजे, अशा पद्धतीचं एक कार्य समाजामध्ये सुरू आहे आणि साधनाशिवाय कुठलीही चळवळ वाढू शकत नाही, हे वास्तव आहे। आणि आपल्याकडे साधनं जरी नसली तरी आपण अहोरात्र काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचा संस्थापक या नात्यानं कुठलंही साधन नसताना देखील समाजासाठी पूर्ण वेळ काम करणारा मी कार्यकर्ता आहे। आणि भीमजयंतीच्या कालच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार काही लोकांना मिळाला, अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून मिळाला आणि या लोकांचा भीमजयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये सत्कार आयोजित करण्यात आला आणि तो सत्कार नांदेडचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यादवरावजी वाघमारे साहेब मरशिवणीकर, ग्रामविकास अधिकारी उत्तमरावजी भिसे साहेब आणि ज्येष्ठ विचारवंत PB कोलंबीकर सर यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम घेण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त नामदेवरावजी पद्मने साहेब, अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त RJ वाघमारे साहेब, अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त गंगाधररावजी वाघमारे साहेब आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त चांदू बोईवारे लाडकेकर
आदी मान्यवरांचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये सत्काराला उत्तर देताना नामदेवरावजी पद्मणे साहेबांनी उपस्थित असलेल्या समाज बांधवांना आव्हान केलं की 12 वाघमारेसाठी, अण्णाभाऊसाठी, पीपल्स फोर्ससाठी किंवा या कार्याला आणखी गती आली पाहिजे, यासाठी एक वाहनाची गरज आहे आणि आपल्या मातंग व बहुजन बांधवांनी ते वाहन उपलब्ध करून दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं आव्हान केलं. समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि त्या कार्यक्रमाला आपल्या नांदेडमधलं, सिडको हाडकोमधलं एक आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर GH वाडेकर सर, दलित मित्र पुरस्कार प्राप्त नारायण कोलंबीकर आदी अनेक मान्यवर समाजातले प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी सहमती दर्शविली आणि त्या माध्यमातून मग एक आशिष कदम युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 12 वाघमारे सन्मान समिती निर्माण करण्यात आली आणि त्या समितीच्या वतीनं 12 वाघमारे सन्मान निधी संकलन समिती त्यांनी निर्माण केली आणि त्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये वर्गणी जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. तर माझं एक कार्यकर्ता म्हणून समाज बांधवांना नम्र आव्हान आहे की खऱ्या अर्थानं समाजकार्याला गती आली पाहिजे आणि निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही. माझं कार्य समाजाच्या समोर आहे, त्याच्यामुळं भविष्यामध्ये निश्चित समाजकार्य वाढेल. कुठं अन्याय अत्याचार झाला धावून जाता येते आणि पद्धतीनं मी समाजाला देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जर हे वाहन उपलब्ध झालं तर सबंध महाराष्ट्रभर मी पूर्ण वेळ देईल आणि सबंध महाराष्ट्रातला समाज जागा झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा एक विश्वास आपल्याला मी देतो. आणि आपण आत्ताच आशिष कदम साहेबांनी आणि त्याचबरोबर नामदेवरावजी पद्मणे साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे, आत्तापर्यंत मी कधी कुठल्या बँकेमध्ये खातं काढलेलं नाही आणि आशिषराव कदम साहेबांनी सांगितलं की नाही आपल्याला निधी गोळा करायचा आणि यादवरावजी वाघमारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी म्हटले की तुमचा नंबर द्या, या कार्याला मदत करावी. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.